Good morning students. I welcome all of you for this video lecture. We are discussing the topic Introduction to Statistics. In the last two lectures we have discussed two important diagrams which can be used for the presentation of statistical data. In today's lecture we have to discuss histogram. It is a graph. So, plan of today's lecture is what is graphical representation of data. We will discuss. Then histogram. What do you mean by histogram? Construction of histogram, and later on we will learn how to construct histogram from the given data. Okay, so let us start with histogram. Histogram means a pictorial representation of grouped frequency distribution by means of rectangular bars whose heights are proportional to the class frequencies and widths are proportional to the widths of class interval. म्हणजे हिस्टोग्राम हे काय आहे तर इट इज अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे चित्राच्या मदतीने आपण डेटा मांडायचा प्रयत्न करत असतो की ज्याच्यामध्ये कशा प्रकारचे हे चित्र आहे. इट कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर बार्स, आयताकृती असे स्तंभ असतात त्याच्यामध्ये, ज्याची उंची प्रत्येक क्लासच्या फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल असते आणि त्याची विड्थ ही क्लास विड्थच्या प्रमाणात असते. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्टॅटिस्टिकल डेटा आपल्याकडे ज्यावेळेला येत असतोय त्यावेळेला तो डेटा आपल्याला मांडायचा असतोय. तर तो डायग्राम्स किंवा ग्राफ्सच्या मदतीने का मांडायचा, हा जो प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे की इट इज बेटर किंवा इट इज इझी टू रीड डायग्राम्स और पिक्चर्स ॲज कम्पेअर्ड टू द नंबर्स. खूप वेळा आकडे हे माणसाला कन्फ्यूज करत असतात. मग त्याच्याऐवजी लोकांना समजू काय शकतं तर डायग्राम्स आणि ग्राफ्स. किंबहुना असंही म्हटलं जातं की 1000 शब्दामध्ये जी माहिती तुम्हाला व्यक्त करता येणार नाही आहे ती तुम्ही एका चित्राच्या मदतीने लोकांसमोर मांडू शकता. त्यामुळे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा ह्याला खूप महत्त्व आहे. आता त्यापैकी हिस्टोग्राम हा एक ग्राफ आहे की ज्याच्यामध्ये आपण डेटा रिप्रेझेंट करत असताना स्पेसिफिकली इट इज यूज्ड फॉर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, की ज्याच्यामध्ये प्रत्येक क्लास इंटरवल जो आहे त्या प्रत्येक क्लास इंटरवलसाठी आपण एक रेक्टँग्युलर बार तयार करणार आहोत आणि त्या बारची उंची त्या क्लास फ्रिक्वेन्सीच्या प्रमाणात असेल आणि त्याची रुंदी ही क्लास विड्थच्या प्रमाणात असेल. सो फॉर्मली तुम्हाला डिफाईन हिस्टोग्राम असा जर प्रश्न आला तर तुम्ही ही डेफिनेशन त्याची देऊ शकता. काय डेफिनेशन ती? ए पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन by means of rectangular bars whose heights are proportional to the class frequencies and widths are proportional to the widths of class intervals. आता हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट करत असताना
कशा पद्धतीने तो आपण कन्स्ट्रक्ट करायचा, त्याच्या काही स्टेप्स आहेत. स्टेप्स इन द कन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टोग्राम. आपल्याकडं ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डेटा डिस्ट्रीब्युशन आपल्याकडं आहे असं गृहीत धरा. लेट अस अज्युम दॅट वी हॅव ए ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. तर पहिली स्टेप काय, ऑब्झर्व द क्लास इंटरवल्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन. इफ दे आर नॉन ओव्हरलॅपिंग, चेंज देम इनटू ओव्हरलॅपिंग क्लासेस. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सक्लुझिव्ह क्लास इंटरवल्स आणि इन्क्लुझिव्ह क्लास इंटरवल्स असे 2 टाईपचे क्लास इंटरवल्स असतात असं सांगितलं होतं. आता नॉन ओव्हरलॅपिंग त्याचा अर्थ काय, डिसकंटिन्युअस. म्हणजेच त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेले इन्क्लुझिव्ह क्लास इंटरवल्स. आणि ओव्हरलॅपिंग म्हणजे कंटिन्युअस क्लासेस ज्याच्यामध्ये गॅप असत नाही आहे, त्याला आपण एक्सक्लुझिव्ह क्लासेस असं म्हणतो आहे. हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला डेटा हा ओव्हरलॅपिंग किंवा कंटिन्युअस क्लासेसमध्येच असले पाहिजे. म्हणजे क्लासेसमध्ये गॅप असून चालणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ पहिला क्लास आहे 10 ते 20 आणि दुसरा क्लास आहे 21 ते 30 तर नाही चालणार. पहिला क्लास 10 ते 20, दुसरा क्लास 20 ते 30 असला पाहिजे. म्हणजे जिथं पहिला क्लास संपतोय तिथंच दुसरा क्लास सुरू झाला असला पाहिजे. अँड इट शुड हॅपन फॉर ऑल क्लास इंटरवल्स. त्यानंतर स्टेप 2 मध्ये हे सगळे क्लास इंटरवल्स आपण हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती लोकेट करायचे. क्लास बाउंड्रीज त्याला म्हटलं जातं. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, आता प्रत्येक क्लास इंटरवलची जी फ्रिक्वेन्सी आहे तेवढ्या उंचीचे बार व्हर्टिकल रेक्टँगल्स तयार करायचे. म्हणजे आता उदाहरणार्थ पहिला क्लास आहे 10 ते 20 आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 50. तर वाय ॲक्सिसवरती 50 या ठिकाणी म्हणजे एवढी उंची असलेला 10 ते 20 एवढी रुंदी असलेला असा एक रेक्टँगल तयार करायचा. आणि स्टेप 4, पुट अ निक मार्क ऑन द हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आता निक मार्कचा अर्थ काय, आता उदाहरणार्थ आपले क्लासेस 100 पासून सुरू झाले. 100 ते 110, 110 ते 120, 120 ते 130. आता स्केल घेताना आपल्याला 10च घ्यावं लागेल, पण 0ला सुरुवात करून चालणार नाही आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो आहे की त्या ॲक्सिसवरती आपण हे सगळे क्लासेस घेतलेत असं दाखवतो. त्याला निक मार्क असं म्हटलं जातं. ते एक्झाम्पल सोडवताना तुमच्या लक्षात येईल. सो टू कन्स्ट्रक्ट हिस्टोग्राम वी हॅव टू फॉलो दिस 4 स्टेप्स. पहिली स्टेप काय, जर क्लासेस इन्क्लुझिव्ह असतील तर ते एक्सक्लुझिव्हमध्ये कन्वर्ट करायचे. मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला डेटा दिलेला असतो तो एक्सक्लुझिव्ह डेटा दिलेला असतो. त्यानंतर क्लास इंटरवल्स एक्स ॲक्सिसवरती घ्यायचे आणि फ्रिक्वेन्सीज वाय ॲक्सिसवरती घ्यायच्या आणि अकॉर्डिंगली रेक्टँगल्स तयार करायचे. लेट अस सी वन एक्झाम्पल, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. तसं प्रॉब्लेम असा आहे, कन्स्ट्रक्ट द हिस्टोग्राम फ्रॉम द फॉलोइंग डेटा. क्लास इंटरवल्स आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20 and 20 to 25 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज 4, 10, 18, 8 and 6. आता इथं पहा, पहिला क्लास 0 to 5 आहे आणि दुसरा क्लास 5 to 10, गॅप नाही आहे त्याच्यामध्ये. तर याला म्हटलं जातं ओव्हरलॅपिंग क्लासेस किंवा यालाच आपण म्हणतो एक्सक्लुझिव्ह क्लासेस. सगळे क्लासेस अशा टाईपचे असले पाहिजेत, अन्यथा आपण हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. समजा इथे क्लास 0 to 4 आणि 5 to 10 असा असता तर तो आपल्याला बदल करावा लागला असता त्याचा. बट दिस एक्झाम्पल
कन्सिस्ट ऑफ ओव्हरलॅपिंग क्लासेस किंवा एक्सक्लुझिव्ह क्लासेस, त्यामुळे आपल्याला कन्व्हर्जनची गरज नाही आहे. आता याच्यासाठी हिस्टोग्राम तयार करत असताना आय हॅव डन इट. ओके, ग्राफ पेपरवरती हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ॲक्सिस घेतले. ग्राफ पेपरच्या उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये आपण त्याचं स्केल लिहितो. स्केल ऑन एक्स ॲक्सिस, स्केल ऑन वाय ॲक्सिस. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 युनिट्स. त्यामुळे ओरिजिन 0 0 आहे. आता फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम किती आहे तर 18 आहे. ओके, सो स्केल टेकन इज 4 युनिट्स. 4, 8, 12, 16, 20. ओके, आणि क्लास इंटरवल्स एक्स ॲक्सिसवरती 5, 10, 15, 20, 25. आता पहिला क्लास आहे 0 to 5. त्याची क्लास फ्रिक्वेन्सी किती आहे 4. सोपा 0 to 5 मध्ये जो आपण बार कन्स्ट्रक्ट केला आहे त्याची उंची आहे 4. 5 to 10 हा जो दुसरा क्लास आहे त्याची उंची किती आहे 10. 10 to 15 त्याची उंची आहे 18. तेवढ्या उंचीचा बार आहे. त्यानंतर 15 to 20 8 आणि 20 to 25 6. अशा पद्धतीने हा हिस्टोग्राम आपल्याला तयार करतात. तर ग्राफ तयार करत असताना काही गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक करायच्या. ते म्हणजे ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती तुम्ही जे स्केल घेत आहे ते स्केल लिहिणं आवश्यक आहे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला लेबल देणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही एक्स ॲक्सिसवरती काय घेत आहे, कोणता व्हेरिएबल आहे, आणि वाय ॲक्सिसवरती कोणता व्हेरिएबल आहे त्याचं लेबलिंग करणं आवश्यक आहे. त्याचं मार्किंग करणं आवश्यक आहे. म्हणजे 1 सेंटीमीटरचा पॉईंट म्हणजे 5 आहे की 10 आहे. दॅट मार्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर ग्राफला टायटल असणं आवश्यक आहे. सो इट इज एन हिस्टोग्राम. त्याचं स्केल लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने ग्राफ आपण तयार करू शकतो. आता लक्षात येईल की या डेटामध्ये जे एकूण 5 क्लासेस आहेत तर फ्रिक्वेन्सी वाढत गेलेल्या आहेत आणि परत कमी होत आलेल्या आहेत. सो ग्राफवरून आपल्या काय लक्षात येतं की व्हेरिएशन इन द डेटा हे आपल्याला लक्षात येतं. सो graph, especially this histogram, it can be used to represent the variation in the data. Okay, here is one more example. Construct histogram from the following data. क्लासेस 0 to 10 पासून ते 50 to 60 पर्यंतचे आहेत. आणि क्लास फ्रिक्वेन्सी 6, 7, 15, 16, 4, 2 अशा पद्धतीने आहेत. हा एक डेटा आहे. ह्याच्यासाठी हिस्टोग्राम तयार केला आहे. पहा, यू कॅन सी हिअर एक्स ॲक्सिसवरती आता व्हर्टिकल ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस हे दोघं एकमेकाला जिथे इंटरसेक्ट करतात दॅट इज पॉईंट ओरिजिन 0 0. त्यानंतर एक्स ॲक्सिसवरती 10, 20, 30, 40, 50, 60. वाय ॲक्सिसवरती आहेत फ्रिक्वेन्सीज. स्केल घेतलेला आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 युनिट्स. आणि अकॉर्डिंगली सगळे रेक्टँगल्स तिथं कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. आता हा डेटा जर पाहिला तर तुमच्या लक्षात येते की याच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या अशा हळूहळू वाढत चालल्यात आणि त्या टोकाला पोचल्यानंतर म्हणजे क्लास 30 ते 40मध्ये त्या मॅक्सिमम आहेत. आणि त्यानंतर मात्र एकदम त्याच्यामध्ये घट होते. इट फॉल्स सडनली 40 ते 50 आणि 50 ते 60मध्ये एकदम
कमी येते त्याची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने आपण हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकतो दिलेल्या डेटा सेटसाठी. त्यानंतर आता हा हिस्टोग्राम हिअर इज वन मोर एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये क्लास इंटरवल्स आणि त्याचे फ्रिक्वेन्सीज आहेत. याच्यासाठी तुम्ही हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकता. पण या ठिकाणी आणि एक प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज इथं कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. दॅट इज कॉल्ड लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज, LTCF. अर्थात त्या कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात तर वरून खाली फ्रिक्वेन्सीची टोटल करते आहेत. इनफॅक्ट दॅट इज पार्ट ऑफ आवर नेक्स्ट लेक्चर. त्यामुळे मी आत्ता त्याच्यावरती जास्त हे कॉमेंट करत नाही आहे. हिअर इज वन मोर एक्झाम्पल की रन्स स्कोर्ड बाय बॅट्समॅन आणि नंबर ऑफ बॅट्समॅन. आता 3 ते 4,000 रन स्कोर केलेले किती बॅट्समन आहेत? 4 ते 5,000 रन स्कोर केलेले किती बॅट्समन आहेत? 5 ते 6,000 अशा पद्धतीचा हा डेटा आहे. आता या डेटा सेटसाठी तुम्ही काय करायचं आहे? हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता हा हिस्टोग्राम कन्स्ट्रक्ट करत असताना रन स्कोर्ड हा जो व्हेरिएबल आहे म्हणजे जे क्लासेस आहेत ते हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरती येतील, एक्स ॲक्सिसवरती येतील आणि नंबर ऑफ बॅट्समेन हे वाय ॲक्सिसवरती येतील, व्हर्टिकल ॲक्सिसवरती येतील. आणि त्यानंतर त्या प्रत्येक आता इथं काय होतं पहा 3,000 पासून डेटा चालू होतो आहे. मग तुमचा ओरिजिन जर 0,0 घेतला आणि विड्थ तुम्ही 1,000ची घेतली तर काय होणार? पहिला क्लास 0 to 1000, 1000 to 2000, 3000 to 4000 म्हणजे तिसऱ्या क्लासपासून चालू होईल. आणि अकॉर्डिंगली तुम्ही त्याच्यावरती फ्रिक्वेन्सीज प्लॉट करू शकता. तर हे एक्झाम्पल तुम्हाला एक्सरसाइजसाठी दिलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी हिस्टोग्राम तयार करायचा. आता यापूर्वी झालेले जे 2 लेक्चर्स आहेत, एक म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ डायग्रॅम्स, एक पाय चार्ट आणि दुसरं म्हणजे बार डायग्रॅम. ह्या 2 डायग्रॅम आपल्या सिलेबसमध्ये आहेत. त्या 2 डायग्रॅमच्या संदर्भात ती एक असाइनमेंट मी ह्या टेलेनॉरचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती ती असाइनमेंट अपलोड करतो. त्या तुम्ही काळजीपूर्वक सोडवायच्या आहेत. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. माझा मोबाईल नंबर लिहिलेला आहे मी इथं स्लाईडवरती पहा. त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. सो बिफोर आय कन्क्लूड दिस लेक्चर, लेट मी रिकॅप व्हॉट वी हॅव डिस्कस्ड टुडे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ग्राफ आहे तो म्हणजे हिस्टोग्राम. आणि हा जो हिस्टोग्राम आहे तो कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचा म्हणजे आपण आज पाहिलं डेफिनेशन ऑफ हिस्टोग्राम, त्यानंतर स्टेप्स इन द कन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टोग्राम आणि 2 वेगवेगळ्या न्यूमेरिकल प्रॉब्लेमसाठी हिस्टोग्राम कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचा त्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. ऑल्सो one numerical problem is given to you for the homework. I hope that you will do it.
तर आजच्या या लेक्चरसाठी इथंच आपण थांबूया. थँक्यू. सी यू अगेन.